स्वामींची कृपा तुमच्या मुलांवरही व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आपल्या मुलांवर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊ नये, मुलं धार्मिक व्हावीत, मुलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी आणि त्याबरोबर मुलांनी आपले संस्कार सोडू नयेत असंच प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। आणि त्यासाठी मुलांवर अगदी लहान वयापासूनच स्वामी भक्तीचे संस्कार केले तर मुलं धार्मिक होतात आणि स्वामींची कृपा मुलांवर होते। पण मग यासाठी काय करायचं नक्की तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, खरं तर लहान मुलं मोठ्यांकडे बघूनच शिकत असतात। घरात जसं वातावरण असतं त्याच गोष्टी मुलं स्वीकारतात आणि त्याच गोष्टींची सवय मुलांना पुढे होते। हे जरी खरं असलं पण तरी सुद्धा हल्ली असं झालंय की घरातल्यांपेक्षा मुलांवर प्रभाव असतो तो टीव्ही मधल्या कार्टूनचा, मोबाईल मधल्या गेमचा आणि बाहेरच्या वातावरणाचा। त्यामुळे घरात त्यांचं लक्ष आहे का हा पहिला प्रश्न आहे। आई देवघरात बसून काय करते हे बघायला मुलांना वेळ आहे का? त्यावेळी ते टीव्हीवर कार्टून बघत असतात। अशा वेळी मुलांवर संस्कार हे वेगळे करावे लागतात। काही गोष्टी करायला मुलांना भाग पाडावं लागतं जेणेकरून त्यांना त्या गोष्टीची सवय लागते आणि ती सवय त्यांना मोठेपणी उपयोगी होते। म्हणूनच या व्हिडिओमध्ये काही मार्गदर्शक मुद्दे सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घेतले तर मुलांना सुद्धा स्वामी सेवेची सवय लागेल आणि स्वामींची कृपा मुलांवर होईल। त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे, लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांचा जो अभ्यासाचा टेबल असेल तिथे स्वामींची छोटीशी मूर्ती किंवा छोटासा फोटो गुरु म्हणून लावा। लहान मुलांना रोज सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तसंच रात्री झोपण्याआधी स्वामींना नमस्कार करायला लावा। सकाळी उठल्यावर स्वामींना नमस्कार केल्यावर घरात असलेले आजी आजोबा काका काकू जे मोठे आहेत, आई बाबा, त्यांना सगळ्यांना नमस्कार करायला सांगा म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल। हे तुम्हाला काही दिवस मुलांना सांगावं लागेल। जोपर्यंत त्यांच्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याबरोबर ते करावं लागेल। तुम्हाला करताना पाहून मुलं सुद्धा या गोष्टी करू लागतील। त्यानंतर स्वामींचा जो मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, हा मंत्र मुलांकडून रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणून घ्या। लहान मुलं आहेत, खूप जप करू शकत नाहीत, म्हणूनच फक्त 11 वेळा रात्री झोपण्यापूर्वी हा जप तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचा। हवं तर तुम्ही पुढे म्हणा, मुलांना मागे म्हणायला लावा, पण त्यांना हा जप करून स्वामींना नमस्कार करायला सांगा आणि त्यानंतर मग झोपायला जा। दिनचर्येमध्ये केलेल्या या छोट्या छोट्या घटनांनी स्वामींबद्दलचं महत्त्व मुलांना कळेल, स्वामींबद्दलची आस्था मुलांमध्ये वाढेल आणि मग त्यांना भक्ती करायला शिकवावं लागणार नाही।